राज्य शासनाने आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भात घेतलेली भूमिका चुकीची असून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये यासाठी लातूरातील महार बौद्ध चर्मकार ढोर आणि इतर अनुसूचित जाती समूहाच्या वतीनं मंथन बैठकीचं आयोजन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी करण्यात आलं असून या बैठकीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध जातींच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला असून कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा पवित्रा या सर्वांनी घेतलाय। तर उपवर्गीकरणामुळे आरक्षणातील समान संधीचं उल्लंघन होणार असल्याचं येत्या काळात कृती समितीच्या वतीनं एल्गार आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे। नितीन बनसोडे, हिकमत डिजिटल, लातूर। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचं जे काही धोरण राबवलेलं आहे ते 59 जातीच्या हिताचं नसून ते आरक्षणाचे म्हणजे आरक्षण हे तुकड्यामध्ये करून, आरक्षण हे खिळखिळ करून आरक्षणाचं महत्त्व कमी करण्याचं काम जाणीवबुजून महाराष्ट्र सरकार करीत आहे। आरक्षण जरी बाबासाहेबांनी म्हणजे सामूहिक जरी दिलं असेल तर त्या आरक्षणाची वर्गवारी करणं म्हणजे सामूहिक जी आरक्षणामध्ये मिळालेली जी समान संधी आहे त्या समान संधीचा कुठंतरी या ठिकाणी पायमल्ली होत आहे आणि म्हणून आरक्षण सरकारने उपवर्गीकरण थांबवावं याकरिता 59 जातीपैकी जी काही जसं महार असेल, बौद्ध असेल, ढोर असेल, चर्मकार असेल किंवा इतर जातींचं लातूर आंबेडकर पार्क या ठिकाणी आज चिंतन बैठक आणि सरकारच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये भव्य स्वरूपामध्ये आंदोलन करण्याचा नियोजन आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। लागलीच आपल्याला त्याची वेळ तारीख आपल्याला कळवण्यात येईल। आज लातूर या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची बैठक या ठिकाणी पार पडत आहे। या बैठकीला हजारोच्या संख्येनं आज इथं समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। मुळात आरक्षण उपवर्गीकरण त्याचा फायदा की तोटा याचे चर्चासत्र आणि त्यातून चर्चा होणे गरजेची होती। तर मनुवादी आणि जातीवादी विचारसरणीच्या लोकांना डिवाइड अँड रूल या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आजपर्यंत करत आलेलं आहे। 59 जातीचा हा विषय आहे। तो 59 जातीतील प्रमुख व्यक्तींनी सर्वांनी मिळून या विषयामध्ये चर्चासत्र घडून आणून याचं म्हणजे चर्चासत्र घडून आणून या विषयाला शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा। जातीमध्ये वाद होऊ नये आणि संविधानिक मार्गानं आंदोलन उभा करून सरकार विरोधामध्ये हे आंदोलन उभा राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोध कृती समितीच्या वतीने हे आरक्षण उपवर्गीकरण थांबण्यासाठी प्रयत्न केले जातील।